चंद्रपूर जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? माणूस वाघाची शिकार करतोय की वाघ माणसाची हेच कळत नाहीये. परवा एक भीषण हल्ला वाघाचा महिलांवर झाला आणि या महिलांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये तब्बल एक नाही, दोन नाही, 4 महिलांचा जागीच मृत्यू झालाय. सध्या अख्खा चंद्रपूर जिल्हा भीतीच्या छायेत असून वाघाच्या दहशतीत आहे. नमस्कार, मी मंगेश आणि व्हायरल वृत्तमध्ये आज पाहूया चंद्रपुरात घडलेली ही विदारक घटना. या घटनेने अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय. होय, सकाळी तेंदूपत्तासाठी गेलेल्या या महिलांवर सिंदेवाही जंगलामध्ये वाघाने अचानक हल्ला केला. नेहमीप्रमाणे गेलेल्या या महिलांनी स्वतः तेंदूपत्ता पान वेचणी दरम्यान ह्या महिला व्यस्त होत्या. अशातच वाघाने या महिलांवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. हा हल्ला इतका भीषण होता की या हल्ल्यामध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल 4 महिला मृत्युमुखी पडल्या. नेहमीप्रमाणे सिंदेवाही जंगलामध्ये महिला ह्या तेंदूपत्ता वेचणी करता गेल्या होत्या. सकाळी 9 वाजता 12 महिला तिथं गेल्या होत्या आणि अचानक वाघाने हा हल्ला चढवला आहे. आपल्या कामामध्ये व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हा हल्ला चढवला आणि हा हल्ला एवढा भीषण होता. या हल्ल्यामध्ये तब्बल एक नाही, दोन नाही, 4 महिलांचा मृत्यू झाला. इतर महिला या वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी होत्या आणि त्यातच एक महिला या हल्ल्यात वाचली. ती महिला गावापर्यंत बाकी लोकांना आवाज देण्याकरता गेली. लोक जमले, जंगलाच्या दिशेने निघाले, लाठीकाठी घेऊन निघाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. आता ही घटना घडलेली होती आणि या दुर्दैवी घटनेमध्ये तब्बल 4 महिलांचा मृत्यू झाला होता. आज महिला तेंदूपत्ता वेचणी काढता गेल्या, मात्र वाघ त्यांचा काळ बनून येईल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. घडलेली ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रभर वारासारखी पसरलेली ही घटना, या घटनेत सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचं थैमान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा असो, सातारा असो किंवा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आणि त्यातच आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही घडलेली दुर्दैवी घटना. गेल्या वर्षी चंद्रपूरमध्ये अशीच एक घटना घडली, ज्या घटनेमध्ये 3 महिला ठार झाल्या होत्या. आता प्रेक्षक आणि जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे जे काही हल्ले होत आहेत ते दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढलेत, त्यासोबतच वाघांचे सुद्धा हल्ले वाढलेत आणि या हल्ल्यामध्ये अनेक महिला असतील किंवा लहान मुलं असतील हे मृत्युमुखी पडतायत. या हल्ल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? मानवी वस्ती ही जंगलाच्या दिशेने जाते, यामुळे कदाचित हे हल्ले वाढलेत का? सोबतच माइन्स कन्स्ट्रक्शनसाठी राज्यभरामध्ये ज्या प्रकारची साईट्स सुरू आहेत, जंगलाची वृक्षतोड अतोनात सुरू आहे, त्यामुळे कदाचित प्राणी मानवी वस्तीपर्यंत येत आहेत का? किंवा वन विभागाचा यावर कुठलाही अंकुश नाहीये किंवा वन विभागाचा हा कारभार पूर्णतः भोंगळ असून त्यामुळे मानवी वस्तीपर्यंत बिबटे किंवा वाघ येत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? कमेंट्स मध्ये आपले मत नक्की सांगा आणि व्हायरल उत्तरला सबस्क्राईब, फॉलो नक्की करा.